नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. सप्तशृंगीचा घाटात संततधार पावसामुळे दरड कोसळली. सप्तशृंग गडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष आहे का? लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर भाविक शेकडो मैलांचा प्रवास करून श्री भगवतीच्या दर्शनासाठी सप्तशृंग गडावर येत असतात. त्यातच सुरू असलेल्या श्रावण महिन्याचे औचित्य साधत श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरती येत असतात. यात भाविक व निसर्ग पर्यटनप्रेमी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सप्तशृंग गडावरही येत असतात. त्यातच सुरू असलेल्या पावसाळा व सातत्याने गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे सप्तशृंग गडावरील नैसर्गिक सौंदर्य उठून दिसत आहे. मात्र सप्तशृंगी गडावरील असलेल्या 10 किलोमीटरचा घाट रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे. 10 किलोमीटरच्या घाट रस्त्यात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे. त्यातच पावसाळ्यात घाट रस्त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाहीये. यामुळे आज दुपारच्या सुमारास सुरू असलेली पावसाची संततधारेमुळे सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यात थोड्या प्रमाणात दरड कोसळली आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोणतीही मदत उपलब्ध न झाल्याने सप्तशृंग गडावरील भाविकांच्या सुविधेसाठी असलेली श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम व गडावरील व ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप बेनके यांच्या संयुक्त पुढाकाराने घाट रस्त्यात असलेली दरड व मातीचा ढिगारा तात्काळ स्वरूपात बाजूला करून येणाऱ्या भाविकांसाठी रस्ता सुरळीतपणे सुरू केलाय. प्रसंगी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, तुषार जाधव, आपत्ती व्यवस्थापन मंगेश केदारे, पराग कुलकर्णी, ज्योती, श्री संदीप बेनके तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सप्तशृंग गडाकडे लक्ष आहे का? सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री क्षेत्र सप्तशृंगी गडाच्या घाटाकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिसत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सप्तशृंगी गडावरील येण्याकरिता असलेल्या 10 किलोमीटरच्या संपूर्ण घाट रस्त्यात खड्ड्याचे साम्राज्य. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंती सुद्धा अनेक ठिकाणी ढासळलेल्या दिसत आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिसून येत नाहीये. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी तुषार बर्डे, सप्तशृंगी गड, वणी. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.